मग मी आपल्या बाल्कनीमधूनच एक ड्रोन शॉट घेतला आपल्या रूमचा आणि तुम्ही बघू शकता एकदम भारी वाटतंय. इथे आहे याना केव्स आणि याच्या खाली एक मंदिर आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आपण आता आहोत गोकर्णामध्ये आणि आता आपण चाललो आहे महाबळेश्वर टेम्पलला पाया पडायला. आणि हा आमचा रूम आहे. ठीक ते सगळं पसारा आहे, इग्नोर दॅट. आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो. ॲक्च्युली खाली पण एक चांगला रूम होता, पण आम्ही हा रूम जेव्हा चांगला होता आम्हाला वाटलं मोठा होता. आणि हा व्ह्यू इथे आहे मस्त एकदम भारी. सो आता आपण जाऊया टेम्पलला आणि मग पुढं तुम्हाला स्टोरीज बघायला भेटेल खूप साऱ्या इकडच्या. तर मंडळी, आज होता गोकर्णाला दुसरा दिवस आणि आपण ट्रेडिशनल वेअर करून निघालो होतो. तर त्या अगोदर आपण काही फोटोज काढले, ते फोटोज तुम्हाला दाखवतो आणि मग या व्लॉगला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महाबळेश्वर टेम्पलला. टेम्पल आहे. प्रतीक्षाने माझं साडी घातलेली आहे आणि आपल्याला माहीत नाही. सो आता पुढे जाऊ, आपण बघू की कसं आहे काय. महाबळेश्वर मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी ट्रॅडिशनल वेअर करणं कंपल्सरी आहे. त्यामध्ये पुरुषांना धोती घालणं कंपल्सरी आहे आणि वरती काही घालायची गरज नाही. त्यामुळे मी शर्ट काढलं. आणि स्त्रियांना कंपल्सरी ट्रॅडिशनल वेअर आहे. सो या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आणि आपल्याला आत फोटोज काढायला अलाउड नाही आहे, त्यामुळे आम्ही बाहेरच दर्शन घेऊन बाहेरच फोटो काढले. आणि प्रतीक्षाने पण मस्त साडी घातली होती, त्यामुळे आम्ही दोघांनी मस्त असे फोटो काढले मंदिराच्या बाहेर. तर मित्रांनो, आपलं महाबळेश्वरचं जे टेम्पल आहे तिकडचं दर्शन झालेलं आहे. आता इथे हे दर्शन घेण्यासाठी इकडून आहे आणि पुढेच ह्या रोडला पुढे गणपती मंदिर आहे. तर आपण तिकडे चाललो आहे गणपती मंदिर. तर पुढे जाऊ. आणि हे आहे गणपतीचं मंदिर. गणपती मंदिरात सुद्धा फोटोज काढायला अलाउड नव्हता. सो आपण आपल्या S24 अल्ट्राने बाहेरूनच व्हिडिओ काढला आणि तुम्ही गणपती बाप्पाचं दर्शन इथून घेऊ शकता. हे गणेश मंदिर आहे आणि गणेश मंदिरच्या बाजूलाच इथे पार्वती मंदिर आहे, पण इथे काम चाललं त्यामुळे त्यांनी बंद ठेवलं प्रवेश. आता निघूया आपण इथून. तर मित्रांनो, आपलं महाबळेश्वर आणि गणपती दोघांचं दर्शन झालेलं आहे आणि एकदम मस्त आलेलं. आज मंगळवार होता आणि आज गणपतीचं दर्शन पण आपलं झालं आहे. आणि काल सोमवारी आपलं मुर्डेश्वरचं दर्शन झालं, तर योगायोग म्हणायचा. आणि आता आपण पुढे चाललो आहे आपल्या घरी. थोडं काही शूट करायचं आणि नंतर मग आपण पुढे चा प्लॅन सांगू की आपण पुढे जाणार आहे परत. सो स्टे ट्यून. रूमवरती आल्यानंतर आपण आपल्या इंस्टाग्रामसाठी काही रील्स शूट केले आणि त्यानंतर आपण थोडा आराम केला. मग मी आपल्या बाल्कनीमधूनच एक ड्रोन शॉट घेतला आपल्या रूमचा आणि तुम्ही बघू शकता एकदम भारी वाटतंय. तर इकडचा आजूबाजूचा तुम्हाला ड्रोन शॉट दाखवतो कसा होता तो. आणि हा बीच पण एकदम भारी होता. तर तुम्हाला हे ड्रोन शॉटवरून समजून मिळतं. मित्रांनो, आता आपण आलो आहे हॉस्टेल कॅफेमध्ये. आम्हाला इथे राहायला भेटलं नाही हॉस्टेलमध्ये, बट म्हणजे फुल होतं सर्व. बट तुम्ही इथे जर तुम्हाला राहायला भेटलं नाही तर तुम्ही इथे येऊन ट्राय करू शकता हे कॅफे चिल करण्यासाठी. आणि समोर बीच आहे आणि
मस्त चिल जागा आहे. ही पण चिल आहे पोरगी, मस्त आहे ओव्हरऑल. आता बघूया काय आपल्याला खायला मिळते. आपण पिझ्झा आणि काय आपण पास्ता ऑर्डर केलं आहे. हॉट चॉकलेट अँड आईस कॉफी. हॉट चॉकलेट अँड आईस कॉफी. Not ice coffee, cold coffee. कोल्ड कॉफी. कॅफेवरून पुढे आपण गेलो ओम बीचवरती. आणि या बीचचं नाव ओम बीच का पडलं हे सांगतो. तर या बीचची जी कडा आहे त्याचा आकार ओम असा आहे, त्यामुळे या बीचचं नाव ओम बीच पडलं. आता तुम्हाला असं समजणार नाही डायरेक्टली, तर त्यासाठी तुम्हाला मी ड्रोन शॉट दाखवतो. तो ड्रोन शॉट बघून तुम्हाला समजेल की हा आकार कसा आहे तो. नमस्कार मित्रांनो, तर आपण आता आहोत डे 3 ऑफ गोकर्णा आणि आपण आज जाणार आहोत याना केव्जला जाणार आहे, विभूती वॉटरफॉल आणि अजून एक फोर्ट आहे तर तिकडे जाणार आहे. तर बघू सगळं पॉसिबल होतं का आजच्या दिवसामध्ये. इथून कारण की 50 किलोमीटर आहे आपलं याना केव्ज. सो आता इथून जाऊया, आपली पॅन्थर पण कोल्ड स्टार्ट होते, निघूया आता इथून. चलो बाय. 8 किलोमीटर आता दाखवते आपल्याला. 1 तास 9 मिनटाचा टाईम आहे. सो लेट्स सी आपण किती वेळात पोहोचतो आहे ते. आणि इथून राईड घेऊन लगेच समोर महाबळेश्वर टेम्पल आहे. तिकडे आता लोक सकाळी सकाळी आशीर्वाद घ्यायला आले आहेत. आणि इथून पुढेच जाऊन समोरच गणेश मंदिर आहे. हा मस्त थंडी होते, त्यामुळे मस्त वाटतंय, एकदम भारी. आणि आज गिअर्स नाही घातले आपण आणि जास्त डिस्टन्स नाही आहे, त्यामुळे मला जास्त थंडी असते. बिकॉज गिअर्स घातल्यावरती एवढं आतमध्ये थंडी माझ्या वारा वाटत नाही आतमध्ये. पण आज तर पूर्ण असं एकदम हा 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 असं होतं. पण फिलिंग बेटर. मस्त हायवे आहे, एक नंबर. याना केव्हसाठी आता छोटासा रस्ता चालू झाला आहे आतमध्ये, हायवे पासून आतमध्ये आहे थोडा. आणि आता हा पॅच आहे 24 किलोमीटरचा. तर बघूया याच्यामध्ये की किती आपल्याला चांगला रोड मिळतोय, किती खराब मिळतोय. दोन किलोमीटर राईड केल्यानंतर पुढे थोडा खराब रस्ता चालू झालेला आहे आता वाचूनच. म्हणजे आपल्याला आज हे माहिती करून, म्हणजे अरे कहना क्या चाहते हो. सो जास्त आता एक्सपेक्ट नाही करू शकत आपण पुढे. असाच रस्ता भेटेल आपल्याला, थोडा तुटलेला फुटलेला, आणि पुढे तर अजून खराब कंडिशन आहे. त्यामुळे आपण गाडी 30, 40, 40, 50च्या वरती नेऊ शकतच नाही, बिकॉज हा रोड खूपच खराब आहे. आणि समोरून पण व्हेकल्स येतात आणि सर्व लावलेलं आहे बघा. खड्डे एवढे आहेत ना की आरामातच चालवावं लागणार आहे, नो ऑप्शन. तर गाडीला डॅमेज होऊन जाईल.
इथून जायचं का? मित्रांनो आपण रस्ता चुकलेला थोडा पुढे समोर गेलेलो पण इथून असा लेफ्ट होता आणि लेफ्ट घेऊन मग आतमधून जायचं होतं आपल्याला. आणि आता हा छोटासा रस्ता चालू झाला आहे इथे. हां 3-4 किलोमीटर पुढे गेलो आपण आणि परत 3-4 किलोमीटर पाठी आलो. एवढ्या वेळात 5-6 किलोमीटर झाले असते आपले. हां कोई नाही. मित्रांनो आपण आलेलो आहे इथे याना केव्सला आणि इथून आय थिंक चालत जायचं आपल्याला पुढे. तर गाडी पार्क करतोय आपण इथे आणि पुढे जाऊया इथून. मित्रांनो आपण आता आलो आहे याना केव्सच्या इथे ट्रेकिंगसाठी. आता पुढे जायचं आपल्याला याना केव्सच्या इथे. बरंच चढण आहे पण सकाळची वाजले आहे 9:30 त्यामुळे आपल्याला काय एवढं वाटत नाही. मस्त ट्रेक आहे म्हणजे आता तरी व्यवस्थित आहे. आणि ते बाजूने मस्त असा झरा आवाज येतोय. पाणी दिसतंय की नाही माहीत नाही, झाडांमध्ये दिसत नाही. मस्त आवाज येत असेल तुम्हाला झऱ्याचा. पुढे बघा, पुढे दाखवतो, ती इथून दिसेल तुम्हाला. आता इथून आय थिंक 150 स्टेप्स आहेत ते आपल्याला कवर करायचे आहेत. तर मित्रांनो आता आपण पोचतो आहे ऑलमोस्ट. हे बघा इथे आहे ही याना केव्स. तर पुढे गेल्यानंतर आपल्याला कळालं की ही एक्झॅक्टली याना केव्स नाही आहे. म्हणजे इकडून स्टार्ट होतं याना केव्सला आणि इथे बऱ्याच छोट्या छोट्या असं गुहा टाईप आहे. तर मी आतमध्ये घुसलो आणि प्रतीक्षा बऱ्याच पाठी होती. तर मी पुढे जाऊन बघितलं की काय आहे एक्झॅक्टली इकडे. तर असा छोटासा रस्ता होता तो पार करत मी पुढे गेलो आणि लेफ्ट साईडला मला काहीतरी दिसत होतं. तर मी लेफ्ट साईडला गेलो आणि तिकडे मला एक असं लॉक होतं तिकडे म्हणजे जाण्यासाठी रस्ता होता पण लॉक करून ठेवला होता. तेवढ्यात मला प्रतीक्षाचा आवाज आला आतमध्ये. इथे पुढे चालत गेल्यानंतर इथे खाली असं जाण्यासाठी जागा होती. बरीच छोटी होती पण मी ॲडजस्ट करून ह्याच्या आतून निघालो. आणि ह्याच्या पुढे गेल्यानंतर कळालं की पुढे जाण्यासाठी इथून रस्ता आहे आणि मग तिथून पुढे जाऊन मी प्रतीक्षाला भेटलो. पुढे प्रतीक्षा आणि ॲक्च्युअली याना केव्स इथून स्टार्ट होते. तुम्ही इथं बघू शकता वरती इथे आहे याना केव्स आणि याच्या खाली एक मंदिर आहे. तुम्हाला पुढे जायला गेल्यावरती समजेल. आणि पुढे पुढे चालत चालत आम्ही निघालो होतो आणि ऑलमोस्ट पोचलो होतो. तुम्हाला मी इथे दिसते प्रतीक्षा बरीच पाठी आहे. सो मी थोडं पुढे पुढे चालत गेलो. ते याना केव्सच्या पायथ्याशी आपल्याला एक मंदिर बघायला मिळतं आणि या मंदिरामधूनच एंट्री आहे जाण्यासाठी. आणि तुम्ही इथून मंदिरातून जाऊन पाया पडून याना केव्सला एंट्री करू शकता. पाठी मंदिर होतं, चंडिका देवा समथिंग काहीतरी होतं. आणि आता आपण पुढे चाललो होतो वरती आणि इथे 10 रुपये तिकीट आहे. वरती असं स्टेअर्स आहे आणि वरती इथे केव्सला जायचं. आता बघू, इथे 10 रुपये तिकीट आहे आणि आता आपण पुढे वरती चाललेलो आहे. 85 स्टेप्स आहेत वरती जाण्यासाठी. आता इथून म्हणजे आधीच आपण 220-30 पायऱ्या चढलो आहे. 300 पायऱ्या चढलो. ओके 300 पायऱ्या चढलो आणि अजून वरती आपल्याला 85 पायऱ्या चढायच्या आहेत. सो बघूया आता वरती. ट्रेकिंग म्हणजे बऱ्यापैकी ट्रेकिंग आहे इकडे, छोटी मोठी ट्रेकिंग नाही. आणि फायनली आपण पोचलो होतो. इथून स्टार्ट होतं याना केव्स ॲक्च्युअलमध्ये आणि तुम्ही बघू शकता एकदम भारी आहे.
ते अजून एक गोष्ट म्हणजे की मधमाशांचा बोर्ड लावलेला होता की इथे मोठा आवाज नाही करायचा, मधमाशा अटॅक करू शकतात. तर ते एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आणि आतमध्ये बरीच मोठी जागा आहे, तुम्ही आरामात एक्सप्लोअर करू शकता. आणि आम्ही फर्स्ट टाईम एवढी मोठी केव्ज बघितली होती. सो खूप चांगला एक्सपिरियन्स होता आणि मस्ट विजिट प्लेस आहे ही गोकर्णामधली. तुम्ही इथे आली पाहिजेत आणि हे एक्सप्लोअर केलं पाहिजे. आणि इथे मस्त असं खाली जागा होती, कोण जास्त नव्हतं, त्यामुळे आम्हाला अजून खूप चांगलं वाटत होतं इथे येऊन. या जागेवर आम्हाला ड्रोन उडवायचा होता, बट इथे बऱ्याच गोष्टी होत्या. लाईक इथे सिग्नल पण नव्हतं, GPS पण आपल्याला प्रॉपर भेटत नव्हतं. त्यामुळे आपण इथे उडवला नाही ड्रोन आणि आपण पुढे निघालो पुढच्या डेस्टिनेशनसाठी. आणि आपलं पुढचं डेस्टिनेशन होतं मिर्जन फोर्ट. आणि हे तिथून अराऊंड 30 किलोमीटर होतं. तर आम्ही 30 किलोमीटर पुढे जाऊन इथे आलो आणि पुढे बघा काय झालं ते. या फोर्टवरती आपण 5 ते 10 मिनटं थांबलो हार्डली. आणि बाहेरून हा व्हिडिओ काढला होता, तो तुम्हाला दाखवतोय. आणि सर्व काढून झाल्यानंतर आपण आतमध्ये हा एक्सप्लोअर करण्यासाठी गेलो, तर आपल्याबरोबर एक घटना घडली. त्यामुळे आपण पूर्णपणे तो एक्सप्लोअर केला नाही आणि पुढच्या डेस्टिनेशनला निघालो. आणि ते काय झालं ते सर्व मी पुढे तुम्हाला सांगेनच. आणि आता आपलं नेक्स्ट डेस्टिनेशन होतं विभूती फॉल. आणि आपण ऑलमोस्ट तिथे पोचलो होतो आणि तिथून ऑलमोस्ट आपण 50-1 किलोमीटर परत कवर केलं होतं. तर बराच आपलं फिरणं झालं इकडे. ॲक्च्युली विभूती फॉल आणि याना केव्स हे जवळजवळ आहे, पण मॅप्समध्ये प्रॉपर दाखवत होतं, त्यामुळे आम्हाला इश्यू झाला. कम्युनिकेशन होतं इकडे, लँग्वेज बॅरियर, त्यामुळे नीट समजत नाही. आणि गुगल मॅप्समध्ये पण ते विचित्र दाखवलेलं होतं लोकेशन, त्यामुळे खूप गोंधळ उडाला आमचा. आणि आम्ही याना ॲक्च्युली जवळजवळ आहे, पण आम्ही याना केव्सला गेलेलो त्या रूटनी. तिथून विभूती फॉल 65 किलोमीटर समथिंग दाखवत होता, त्यामुळे खूप गडबड झाली. मग आम्ही कोणता फोर्ट होता तो, मिर्जन फोर्टला गेलो. तर तिकडे आम्ही जस्ट एंटर करत होतो, तर त्या लोकांनी थोडं आमची बॅग चेक केली. आणि त्याच्यामध्ये एकाला माहीत होतं की आमच्याकडे ड्रोन होता, मुद्दाम त्या लोकांनी चेक केली. आणि आम्ही तिकडे ड्रोन उडवणार नव्हतो, तर त्यांनी आम्हाला ड्रोन बाहेर ठेवून यायला सांगितलं. तर सर्व पॅकिंग आपण करतो आणि परत सर्व काढून परत घालण्यामध्ये टाईम वेस्ट होता, म्हणून मग आम्ही तिकडून निघून आलो, बाहेरूनच निघून आलो. अशा प्रकारे खूप सारा टाईम आमचा वेस्ट गेला. सो तुम्ही थोडा विचार करून या, बिकॉज इथे हे जे प्लेस आहे, हा जो वॉटरफॉल आहे विभूती वॉटरफॉल आणि याना केव्स ऑलमोस्ट जवळजवळ आहे. सो त्या हिशोबाने तुम्ही थोडा प्लॅन करून या. सो आता आम्ही चाललो आहे इथे. 5 वाजले, 5 किती वाजले, 4:45 झाले ना, 4:45 व्हायला आलेत. आणि आम्ही आता चाललो आहे वॉटरफॉलकडे. सो बघूया आता आपल्याला भेटतं आहे का, बघायला भेटेल, फक्त आपल्याला लेट होणार आहे बरंच. आणि जास्त लेट नका करू, इथे काळोख झाल्यावर पूर्ण आजूबाजूला जंगल असतं. मेन गेटपासून जिथे पार्किंग आहे तिथून जे विभूती फॉल आहे तिथे आपल्याला जाण्यासाठी 10 मिनटं तर लागतात आरामात. आणि आजूबाजूला असं मस्त छान असं दृश्य बघायला मिळतं. आणि पाण्याचा आवाज बघा, जवळ आलो आहे, हा दिसतो इथे वॉटरफॉल आपल्याला.
लवकरच पोचू आपण. हो बापरे. तर मंडळी, जर तुम्ही गोकर्णामध्ये येत असाल तर या जागेला नक्की भेट द्या. आम्ही इथे आरामात 1 तास घालवला आणि खूप मजा आली आणि बरेचसे फोटोज काढले. आता यापुढे आम्ही गोव्याला जाणार होतो आणि गोकर्णा टू गोवाचा प्रवास आम्ही कसा केला हे तुम्हाला मी पुढच्या भागात दाखवणार आहे. गोव्याला गेल्यावर पण आपण एका इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट केलं होतं आणि तिकडे आपण बराचसा टाईम घालवला आणि तिकडे काय काय मजा केली ते तुम्हाला मी माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवणार आहे. सो तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज जाऊन लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला. आणि भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून टू माय चॅनल. थँक्यू.